नमस्कार माझ्या भावांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. विवेक तागडे ब्लॉगची आज थेट सवारी होती धाराशिवला. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही कालचा ब्लॉग बघितला होता. ते आपलं पोस्टाचं काम काय वाशीच झालं नाही. ते म्हणले तुम्हाला जिल्ह्याला जावं लागणार नाही. आपला जिल्हा धाराशिव जिल्हा. मग आम्ही निघालो धाराशिवला आणि मी कुठे एकटा जात नाही हो. गाडीवर जायचं म्हणलं की आपल्याजवळ आपलं जातीदार असतंय म्हणजे असतंय. आणि येऊ तर काय नसतं, असा घोड्यासारखा झोपलाय म्हणलं, टू व्हीलर झोपलाय रे बाबा. आणि ते माझ्या अंगावर झोपलाय. अरे म्हणलं मी गाडी चालवतोय आणि तू माझ्या अंगावर झोपतोय, तुला पटतंय का म्हणलं, पटतंय का? त्याला उठ लवकर म्हणलं, आपल्याला गाडीला 90 पाजायची थोडी थोडी. हे म्हणलं 90, अरे बाबा पेट्रोल म्हणलं 90 पाजल्यावर नाही का ती, नाही तर आपल्याला शमशानमध्येच. त्याला म्हणलं आपल्या गाडीला थोडी एनर्जी देऊत म्हणजे गाडी कुठं बंद पडायची नाही. अरे ते मला गाडीचं एनर्जीचं झालं, आपल्या एनर्जीचं काय म्हणलं. मी म्हणलं चल मग आपण आपलं मस्तपैकी चहा पिऊन. आपल्या एनर्जी तर म्हणलं फक्त आपला चहा आहे, बाकी काय आपल्यासाठी एनर्जी बिनर्जी नाही बरं का. कुठं बी गेला ना बाहेर आपण हिंडायला, चहा नक्की प्यायचा का. चहाने असली भयंकर एनर्जी ती म्हणतो ना, नात खुळाच. त्याला म्हणलं आता गाडी गप तू चालवायची. आता गाडी मी लय चालवली. आता तू एनर्जी ड्रिंक प्यालाय, आता एनर्जी ड्रिंक प्यालाय म्हणजे तू आता काय थकत बिकत नाही. मी आता कानाला बांधलं, मास्क घातला, आपलं पॅक झालो. त्याला म्हणलं आता धाराशिव आल्याशिवाय मला उठवायचं नाही. त्यातली काय 2 मिनिटात तर धाराशिव आलं. आता पोस्टाचं ऑफिस आपलं हुडकायचं, आपल्याला कुठे काय माहिती काय. आपलं मॅप बाबा काय यासाठी आहे. मॅप बाबावर आपलं केलं दाबलं, म्हणलं पोस्टाचं ऑफिस कुठे ते आहे, लवकर आम्हाला दाखवा बरं म्हणलं. पण मॅप बाबाने आम्हाला काय कुठलं काय गल्ली बोळातलं दाखवलं नाही, काय त्याने आपल्याला सरळ रोड दाखवला आणि आम्ही पोचलो मस्तपैकी आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये. आणि त्या पोस्टामध्ये गेलो, ती पोस्ट भयंकर मोठं, आपलं पोस्ट बारीक गावातलं. त्या काकाला म्हणलं अहो कुठे सांगा की आमचा असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला ते सॉल्व्ह करायचं. ते म्हणलं जावा तुम्ही मॅनेजर ऑफिसमध्ये, तिथे गेल्यावर तुमचा भयंकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. पण ते म्हणले अरे तू संध्याकाळी आता तुझं काय काम होत नाही. काय म्हणलं चला आपण जाऊ आपल्या जिगरीला भेटायला. भेटलो जिगरीला, नंतर म्हणलं चला आता लय जोराची भूक लागली आणि धाराशिवला आलं आणि तुम्ही मातृश्रीचं खाल्लं नाही असं काय होऊ शकत नाही हो. आता त्यात काय झालं माहिती का, आज मला होता उपवास, त्यामुळे काय आता मी ना काय नॉनव्हेज खाऊ शकत नव्हतो, व्हेजच खायचं होतं. आता तुम्ही गर्दी बघूनच सांगू शकता, मातोश्री बोलते सबको न काय त्यातले एवढे नाही शब्द वापरायचे आपल्याला, तुम्ही समजून घ्या. ती असली भयंकर लागली म्हणतो ना मला बिर्याणी, अरे ला जवाब. ते म्हणलं तुमचं आज काय काम होऊ शकत नाही, तुम्ही उद्या या. अरे आता म्हणलं धाराशिवला चक्कर मारली तर आता म्हणलं जरा फिरून बिरून घेऊ. आलो आम्ही मस्तपैकी डीमार्टमध्ये आणि गावामधली पोरं आली. डीमार्टमध्ये कालवा केला असं कधी होणारच नाही. आता आमच्या या भावाला फुटबॉल घ्यायचा होता, तर फुटबॉल हुडकत हुडकत आम्ही इकडे तिकडे हिंडायला लागलो होतो की ते फुटबॉल राहायला बाजूला ना, आम्ही आता फक्त कपडेच बघत बसलो. पोरांना कपड्याचा नाद कधी जात नाही हो. कपड्याचा नाद म्हणजे भयंकर नाद पोरांसाठी. आणि सेंट तर लय भारी हो. त्याला मुलाला काय इथलं सेंट नको घेऊ, यायला चांगला नाही. आपलं जाऊन आपलं बाहेर जाऊन आपल्या दुकानामधनं घेऊ. ते मला चल बरं. आमच्या भावाने काय दम काढलाच नाही. त्याला फुटबॉल घ्यायचा होता, बाहेर येऊन दुकानामध्ये फुटबॉल घेतला. त्याला काय डेमार्टमध्ये फुटबॉल चांगल्या पसंतीचा भेटला नव्हता, घेतलाच फुटबॉल. हे काय आहे तुम्ही लवकर कमेंट करून सांगा बरं, लवकरात लवकर सांगितलं पाहिजे काय. आता आम्ही धाराशिवला आलो होतो, आमचं काम तर काय नव्हतं झालं, मोकार हिंडून आमचं झालं होतं. तर त्याला म्हणलं आता गावाकडे जाऊ घराकडं. तर ब्लॉग कसं वाटलं ते लवकर तुम्ही कमेंट करून सांगा. ते भेटू.